सर्वांना नमस्कार. कोवळी कळी या स्टोरीचे 23 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता कोणालाही न सांगता कुबेर घरी आला होता आणि लवकर दरवाजा लावून कुसुम आणि तो घरात टी व्ही बघत बसले होते. तिथंच तो तिला मिठीत घेऊन झोपला आणि तिचे सासू सासरे नेहमीप्रमाणेच टी व्ही बघण्यासाठी आले. मग त्यांनी दरवाजा वाजवला, पण कुबेरनं तिला दरवाजा उघडू दिला नाहीच. मग सासू सासरे थकले हाक मारून. टी व्हीचा आवाज येत होता, तिच्या हसण्याचा आवाज येत होता. म्हणजे ती जागी होती आणि मुद्दाम दार उघडत नाही आणि ती तिच्या यारसोबत आहे असा संशय. खूप दार वाजवून पण कुसुम दरवाजा उघडत नाही हे पाहून तिच्या सासू सासऱ्यांना तिच्यावर आला आणि सासरा तिथंच झोपला तिच्या दाराला बाहेरून कडी लावून. मग सकाळ झाली आणि सासरा म्हणाला, आता आपण दार उघडू. आणि सासू म्हणाली, थांबा, अहो असला चान्स पुन्हा मिळणार नाही. ती काय लायकीची आहे हे बघू द्या ना सगळ्यांना. ती आणि तिची आई खूप माज दाखवत असतात ना सती सावित्री असण्याचा. आता मी तर म्हणेन की तिच्या आईला पण बोलवून घ्या आणि बघू द्या लेकीची थेरं स्वतःच्या डोळ्यांनी. पण काय हो, तुम्ही कुबेरला हे सगळं सांगितलं ना? मग सासरा म्हणाला, अगं आपल्याकडे कुठं मोबाईल आहे, मोबाईल तर कुसुमकडे आहे. आता कोणीतरी येईल आणि त्यांच्याकडून मोबाईल घेऊया आणि त्याला फोन करूया आणि सोबतच तिच्या आईला पण फोन करू. पण ते दोघेही इतक्यात येणार नाहीत हे माहीत आहे. आणि आपण पंचसुद्धा बोलवू. आणि पंचांवर तर सगळ्यांचा विश्वास असतो, कारण गावगाड्यामध्ये पंचाचा निर्णय हा अंतिम असतो. मग सासू म्हणाली, तुम्ही ध्यान ठेवा, मी आलेच. असं म्हणून सकाळचा चहा घ्यायच्या अगोदरच ती वस्तीवर गेली. सकाळी सकाळी तिला पाहून चक्रावले सगळे आणि म्हणाले, इतक्या सकाळी तू का आलीस? ये चहा पी. ती सासू म्हणाली, अहो चहा ठेवा खाली आणि चला तरी बघा काय झाले. आमच्या सुनेनं रातभर काय गुण उधळलेत बघा तरी. एक बाई म्हणाली, कुणी, कुसुम ना? सासू म्हणाली, हो हो तीच. ती बाई चकित होऊन म्हणाली, आता तिनं गं काय केलं? ती तर किती गरीब आश्राप पोर आहे. कुणाच्या घरी ना दारी, आपलं काम भलं आणि आपण भलं. कधी उमऱ्याच्या बाहेर पण नसती बिचारी. ही करून कधी हसणं नाही की कुणाकडे वखा डोळे वर करून बघणं नाही. साधी मान वर करत नाही ती आणि खांद्यावरून पदर कधी बाजूला येत नाही तिचा. ती एकटी खरी सून आहे बघ या वस्तीवर. नाहीतर इतक्या सुना आहेत या वस्तीवर, नुसत्या नटमोगरे आहेत. नुसत्या छाताडं दाखवत आणि दात विचकत पळतात. सासू सासरा, चुलत सासरा, दीर, नंदा, जावा, कुणाच देणं घेणं नाही त्यांना. पण एकटी कुसुम जातीवंत बावनकशी सोनं आहे बघ. कुसुमची आई आणि कुसुम दोघीही सारख्याच आहेत. आणि तिची सासू म्हणाली, अहो अक्का, जिचं तुम्ही एवढं गुणगान गाताय तिने काय केलंय माहीत तरी आहे का तुम्हाला? आणि ते ऐकून तुम्ही स्वतः तिला शिव्या देताल. ती बाई म्हणाली, असं काय तरी केलं तिनं? आणि इतकं काय आकृत केलं कुसुमनं जी सकाळी सकाळी इतकी पळत वस्तीवर फिरतेस? आणि कुसुमची सासू म्हणाली, अहो कुबेरी तर नसतो तर ती हल्ली दार लावून बसते घरात. ती कुबेरला फसवती बघा. तिनं बावा ठेवलेला आहे आणि तो रात्रीचा तिच्याकडे येतो आणि ही कुबेरच्या पैशावर मस्त टी व्ही बघत लोळत त्याच्यासोबत रात्रभर पडते. आणि हे ऐकून ती अक्का म्हणाली, तुझ्या जिभेला काही हाडबीड आहे का नाही? कोळसं झालं तुझ्या जिभेचं. कुसुमला असं बोलताना तुला लाज नाही वाटत? अगं आधीपासूनच तू तिला पाण्यात बघतीस ती बघतीस आणि आता असलं काही बोलायला पण लागलीस होय? 13 वर्षाची असल्यापासून ओळखते तिला मी. ते रक्त खानदानी आहे, बाटलेलं नाही. आणि तिच्या आईला कळलं तर तुझ्या झिपऱ्या उपटल ती. आणि तिची सासू म्हणाली, तिला करताना लाज वाटत नाही, मग बोलताना कशाला वाटेल? आणि तिच्या आईला पण सांगितलं आहे. ती बाई म्हणाली, तू तुझ्या डोळ्यानं बघितलं आहे का? का उचलली जीव आणि लावली टाळ्याला? सासू म्हणाली, अहो अक्का, आम्हीच कशाला, नुसतं तुम्ही सुद्धा तुमच्या डोळ्याने बघा म्हणून तर बोलवायला आले मी. तो बाबा रात्रीच आलाय, आम्ही त्याला कोंडून ठेवला घरात. दोघंही आतच आहेत, बघा चला लवकर. आता हे आणखीन दोघा तिघांनी ऐकलं आणि सगळेच तयार झाले तिच्या घरी जायला. मग असं तिची सासू सुनेनं भेटेल त्याला सांगितलं आणि लोकांना आश्चर्य वाटायला लागलं.
आणि ती रात्रभर एका बावाला घेऊन आत बसली आहे. अजूनही दार उघडलं नाही. दोघेही आले नाहीत बाहेर. आणि आता आम्ही दरवाजाला कडी लावली बाहेरून. तो कोणी आहे तो सगळ्यांना दिसेल, चला पटकन, असं करून तिने अख्खी वस्ती गोळा केली. कुसुमचा चुलत धीरही आला आणि सगळे काट्या घेऊन बसले होते. पंच आले आणि पंचांपैकी एक सदस्य कुबेरच्या बापाला म्हणाले, नाना, नक्की खात्री आहे का की आतमध्ये 2 माणसं आहेत? तो म्हणाला, तर ही चप्पल बघा की, आहे की नाही नवी कोरी? आणि हसण्या केदळण्याचे आवाज येत होते रात्री. आणि सकाळ झाली तरी कुसुम बाहेर येत नाही किंवा दरवाजा उघडा पण म्हणत नाही. आणि तिची सासू म्हणाली, कदाचित आपण बाहेरून कडी घातली आहे हे तिच्या लक्षात आलंय, म्हणून आता कान कापल्यासारखी गप्प बसली असेल. पण आता या दरवाजाशिवाय बाहेर पडला दारच नाही. इतक्यात उसळून तिच्या चुलत दीर म्हणाला, आता तो जो कोणी आहे त्याचं आणि तिचं कंबरडं मोडल्याशिवाय राहत नाही, असं म्हणून काठी घेऊन उभा राहिला. आणि नाना, कडी उघडा, असं खूप जोशात म्हणाला. मग तिच्या सासऱ्यानं कडी उघडली आणि म्हणाला, दार उघडा आणि बाहेर या, कुसुम बाहेर ये. कुसुम आता खूप घाबरली आणि म्हणाली, आता काय करायचं? खूप लोकांचा आवाज येतोय, तात्या पण आलेले दिसत आहेत आणि थोरली आई पण आलेली आहे, काय करायचं? कुबेर म्हणाला, तू कशाला घाबरतेस, मी आहे ना. मला फक्त त्यांची मजल कुठपर्यंत जाते ते पाहायचं आहे. तू चहा बनव बरं आपल्याला. इतक्यात दरवाजा उघडायचा नाहीच आपण. बसू दे सगळ्यांना कामधंदा सोडून, असं म्हणून कुबेर तिला मुंबईवरून तिच्यासाठी आणलेली शॉपिंग दाखवत होता आणि म्हणाला, हे बघ परकर. आणि तिने डोक्यावर हात मारला आणि म्हणाले, इथे माझा जीव कंटाशी आलाय आणि तुमचं परकरचं काय चाललंय? तो हसून म्हणाला, अगं बघ ना, यावेळी मी नेहमीसारखे नाहीत कॉटनचे आणले, तर सॅटिनचे आणले आहेत. तू तर यातून खूप छान दिसशील. कुसुम वैतागून म्हणाली, आधी दार उघडा. बाहेर अख्खी जत्रा जमली आहे आणि तुम्ही असे गाभाऱ्यात बसला आहात होय? आणि जे काय असेल ते मिटवा बरं, मला खूप भीती वाटते. मग तसा बाहेरून सासरा ओरडून म्हणाला, कुसुम दार उघड आणि तुझा जो कोणी यार आहे त्याला बाहेर काढ. आज काय जिवंत राहत नाही तो. इतक्यात कुणीतरी म्हणाला, थांबा, आता कुबेरलाच फोन लावतो, म्हणून फोन लावला आणि घरातच कुबेरचा फोन वाजला. तसा कुबेरने पटकन फोन सायलेंटवर टाकला. आता तिचा चुलत दीर फारच उसळून म्हणाला, ती नासकी अशी ऐकणार नाही, नाना आपण दरवाजा तोडूया, असं म्हणून जोशात उठला. आणि सासू सासरे म्हणाले, हो तोड दरवाजा. तशी आता थोरली आई म्हणाली, थांब, तोड काय तोड, दरवाजा तोडल्यावर तुझ्या बापाचं काय जातंय र? जे काही नुकसान होईल ते कुबेरचं होईल. चुलत दीर म्हणाला, मग ती दरवाजा का उघडत नाही? मग तर दरवाजा तोडावाच लागेल ना. थोरली आई म्हणाली, तू दरवाजा तोड, पण नंतर दरवाजा बसवून तूच द्यायचा. जे काही नुकसान होईल ते भरून द्यायचं, समजलं? कारण कुबेर परत येईपर्यंत कुसुम बिन दरवाजाच्या घरात राहील का? तो धीर म्हणाला, मी का भरून देऊ? नाना भरून देईल की नुकसान? आणि तिचा सासरा म्हणाला, त्याच्याकडे आहेत की चिक्कार पैसे, तो बसवेल की दरवाजा, नाहीतर मी बसवेन आणि त्याच्याकडून पैसे घेईन. आणि थोरली आई म्हणाली, नाना तुम्ही तर मड्याच्या टाळूवरचं लोणी खायला सुद्धा कमी करणार नाही. सख्ख्या मुलाला परक्यासारखं वागणूक देता, त्याला 1 रुपया जिरू देत नाही तुम्ही. छोट्या मुलांसाठी सर्व संसार करून ठेवताय आणि तो तुमचा मुलगा नाही का? त्याला तुम्ही साधा दोरा पण दिला नाही. बिचारा जमीन मागतो तर जमीनही देत नाही तुम्ही. आणि त्याचा तो कष्ट करून खातोय, संसार उभा करतोय, तर त्याचं आता बी नुकसान करताय होय? तुम्हाला ना त्याचं चांगलं झालेलं बघवतच नाही. सासरा म्हणाला, मग त्याला काही कमी आहे? या असल्या चरित्रहीन बायकोवर पैसा उधळतो. मी बाप आहे जन्म दिलेला, तर मला साधा 10 रुपये पण देत नाही. आता कुसुमच्या सासऱ्याचं काम म्हणजे खूपच उलटं होतं. माझं ते माझं आणि तुझं ते पण माझंच, असा होता तो. घरीदारी एखादं काम निघालं तर कुबेरकडून सगळी रक्कम निम्मी निम्मी घ्यायचा. पण तेच पैसे जर कुबेरनं मागितले तर म्हणायचा, मी तुझा बाप आहे. कुबेर आणि कुसुम त्यांच्यात राहत होते.
त्यानं सगळा खर्च निम्मा निम्मा घेतला होता. अगदी अगदी लग्नाचे पैसेसुद्धा फेडून घेतले. पण पाण्याचा नळ, रस्ता, लाईट यांचं कनेक्शन घेतलं आणि कुबेरने पैसे भरले. तेव्हा तो म्हणाला, मी तुझा बाप आहे, माझ्यासाठी एवढं गेलं तर काय होतंय, असं म्हणून 1ही रुपया दिला नाही. तू खूप पैसा कमवतो असं म्हणायचा. तुला कुठं मुलगी आहे जो तिच्यासाठी हुंड्यासाठी पैसा साठवतोस? मुलगा झाला आहे तुला, काही कमी नाही असं म्हणून पैसे जिरवायचा. कुसुमला त्याच्या याच दुटप्पीपणाचा राग यायचा. कुबेर पैसे मागत नाही, मात्र चिकाटीने कुसुम पैसे मागायची आणि त्यातच तिची आणि सासू सासऱ्यांची भांडणं लागायची. मग आता विषयांतर होतंय असं कळल्यावर तिची सासू म्हणाली, आव आधी दार उघडा, मग बाकीचं बघा. आता तिला तर कुसुमच्या अब्रूचं खोबरं करण्यासाठी आणि तिच्या अब्रूची लखतर वेशीवर टांगण्याची खूप घाई झाली होती. आणि आता थोरली आई म्हणाली, कुसुम दरवाजा उघड, सगळे बाहेर आले आहेत, सगळ्यांना खरं काय आहे ते कळू दे. मग कुसुम म्हणाली, अहो उघडू का दरवाजा? कुबेर म्हणाला, नको मी उघडतो, असं म्हणून त्यानं दरवाजा उघडला. तसा कडीचा आवाज आला आणि सगळे काट्या घेऊन उभा राहिले आणि दरवाज्यात उभ्या असलेल्या कुबेरला पाहून सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि काट्या खाली टाकल्या. इतका वेळ जोशात असलेले सासू सासरे भूत बघितल्यासारखं कुबेरकडे बघत होते. सगळ्यात पुढे उभा असलेला त्याचा चुलत भाऊ मागे जाऊन थांबला आणि थोरली आई म्हणाली, कुबेर तू तू आहेस होय? कुबेर म्हणाला, हो मी कालच आलोय. सासरा म्हणाला, पण तू केव्हा आलास? का आत्ता आलास आणि खोटं बोलतोयस तिला वाचवण्यासाठी? कुबेर म्हणाला, मी का खोटं बोलू? आणि कुसुमला वाचवण्यासाठी म्हणजे? तिनं काय केलंय म्हणून तिला वाचवायचं? आता अक्का होती ती बाई म्हणाली, असं अरे कुबेर, तुझ्या आईबापाचं असं म्हणणं आहे की रात्रीपासून कुसुम एका ठेवलेल्या बावाला घेऊन घरात बसली आहे आणि दार उघडत नाही आणि म्हणून त्यांनी अख्खा गाव गोळा केलाय बघ. आणि इथं आल्यावर खरं काय तर वेगळंच आहे. काय ग, असंच म्हणाली होतीस ना तू? असं ती अक्का कुसुमच्या सासूला म्हणाली आणि सासूच्या थोबाडीत दिल्यासारखं तोंड झालं होतं. कुबेर म्हणाला, तुम्हाला लाज नाही वाटत माझ्या बायकोवर, स्वतःच्या सुनेवर असे घाणेरडे आळ घेताना? सासरा म्हणाला, मग तू दरवाजाला कडी का लावून बसला होतास? का उघडला नाहीस? म्हणून आम्हाला तसंच वाटलं. कुबेर म्हणाला, तुम्हाला दरवाजा नाही उघडला की तुम्ही काही पण बोलाल का? मी कालच आलोय, तुम्ही सगळे शेतात गेला होता तेव्हा. आणि तिची सासू म्हणाली, अरे पण कुबेर, मी काय म्हणते, इतक्या हाका मारल्या आम्ही दोघांनी तुम्हाला, तरीही तुला एकही ओ द्यावी असं का वाटलं नाही रे बाळा? आणि तिच्या तोंडातून ते बाळ हे शब्द ऐकून कुबेरला थोडं आश्चर्यच वाटलं. सासू म्हणाली, तुम्ही दार उघडलं नाही म्हणून मला वाटलं की कोणीतरी पुरुष आहे तिच्यासोबत आत. कुबेर म्हणाला, दार उघडलं नाही म्हणून तुम्ही असेच बोलणार का? तिला आधार द्यायचा सोडून माझी भीती घालून अशीच चिखलफेक करणार का तिच्यावर? आणि का उघडायचा दरवाजा आम्ही? मी 2 महिन्यातून येतो आणि मी थकलेलो असतो, मला माझ्या बायकोसोबत एकांतात थांबायचं असतं. मग तुम्ही कशाला आम्हाला डिस्टर्ब करून दरवाजा वाजवायला आला होता? तुमचं वय झाले तरीसुद्धा या वयातून गेलेले आहात तुम्ही. तुम्हाला कळत नाही तरुण मुलगा आणि सुनेला एकंत द्यावा? दिवसभर तुमच्या शेतात तुम्ही काम करता, आमच्यासाठी आमच्या शेतात काम नाही करत? मग मस्त खाता पिता आणि नेमकं झोपण्याच्या वेळेला येथे येऊन पाय पसरून बसणार का तुम्ही, तेही नको त्या लोकांना सोबत घेऊन? असं कुबेर त्याच्या चुलत भावाकडे बघून म्हणाला. आणि कुसुमनं त्याला सगळं खरं खरं सांगितलेलं होतं. ती कुबेरपासून काहीच लपवून ठेवत नव्हती. अगदी त्यानं दिलेल्या पैशातून शिल्लक राहिलेल्या 4 आण्याचा सुद्धा ती त्याला हिशोब द्यायची. म्हणून कुबेरला तिच्यावर खूप विश्वास होता. मग कुबेर पुढं म्हणाला, आणि वरून काय म्हणता तुम्ही? आम्ही कंटाळलोय म्हणून बसतोय TV बघत आणि आमच्या घरात येऊन आमच्यावर उपकार केल्यासारखं बोलता का? मग तुम्ही तुमच्या घरात TV घ्या ना आणि बघा. अहो एकदा लाईटचं बिल येईल म्हणून दारातला बल्बसुद्धा लावत नाही तुम्ही. घरात आला की दारातली लाईट बंद करता आणि दारात आला की घरातली बंद करता. मग रात्रीचा 1 वाजेपर्यंत इथं पेंगट TV बघता, त्याचं बिल कुणी द्यायचं? आणि तुम्ही रोज तसंच करता. आणि कुसुमला नाईलाजाने तुमच्यासोबत जागत बसावं लागतं. आणि नंतर तिची झोपही होत नाही, बाळाची झोपही होत नाही आणि तुम्ही मात्र मस्तपैकी TV पाहता.
पण तुम्हाला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही. तुमचं मनोरंजन होणं हे महत्त्वाचं हो ना. माणुसकी माणुसकी म्हणून आम्ही किती पाळायची माणुसकी, तिनं आणि मी तरी. तुम्हाला रात्री घरात घेतलं असतं तर तुम्ही पुन्हा 1 वाजताच उठून गेला असता. तुमच्यासारख्याला दरवाजा न उघडलेलाच बरा आहे. भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी, अशी गत आहे तुमची, असं कुबेरची थोरली आई म्हणाली. कुसुम मात्र गप्प बसली होती. ती कृतज्ञतापूर्वक कुबेरकडे पाहत होती. सासू सासऱ्यांच्या अशा जबरदस्तीच्या रामरामाने कुसुमची खूप घुसमट होत होती आणि आज त्यानं तिच्या घुसमटीला तोंड फोडलं होतं. आणि कुबेर म्हणाला, मागच्या आठवड्यात थोरली आई यांनी काय केलं माहीत आहे का? कुसुम अशीच दरवाजा लावून लवकर झोपली तर तिच्यावर असाच आळ घेतला. अगदी मला सुद्धा सांगितलं आणि मुंबईपर्यंत आग लावली. तेव्हा मी इथं नव्हतो. त्यांनी तिला खूप त्रास दिला असता म्हणून मी कुसुमलाच सबुरीनं घ्यायला सांगितलं आणि त्यांना घरात येऊ दिलं. पण आता मी या अख्ख्या वस्ती देखत सांगतोय. आणि बरं झालं, मला सगळ्यांनाच कधी ना कधी सांगायचंच होतं. पंचांना सुद्धा सांगायचं होतं, नाहीतर पुन्हा कोणी म्हणायला नको की मी आईबापाला नीट बघत नाही. यांनी माझ्यासाठी किती आणि काय काय केलं आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण तरीही या बापामुळे मी या जगात आहे हे मी विसरू शकत नाही. आणि माझ्या बायकोने यांची सेवा करावी यासाठी ती बांधील नाही, पण तरीही ती तिचं कर्तव्य करत असते. पण हेच खूप उलट्या काळजाचे आहेत आणि यापुढे तिची इच्छा असेल तरच आणि तरच हे घरात येतील. मी नसताना हे तिची काहीच मदत करत नाहीत. मात्र आम्ही तुझ्या नवऱ्याचे आईबाब आहोत म्हणून तिच्यावर जोर जबरदस्ती हक्क दाखवतात. पण मी सगळ्यांदेखत एकच सांगतो, यापुढे तिची इच्छा असेल तरच तुम्ही घरात यायचं, नाहीतर घरात यायचं नाही. माझी बायको घरात एकटी असते, लहान मूल आहे. उद्या जर रात्री कोणी चोर घरात घुसला तर मी सगळ्यात पहिला पोलीस कंप्लेंट करणार. आणि कुसुमच्या क्लिपपासून ते अंगाच्या आणि कपड्याच्या साबणापर्यंत सगळ्या वस्तू आमच्या चोरीला जातात, असं म्हणून त्यानं त्याच्या आईकडे पाहिलं आणि तिने खाली बघितलं. ती बाई फारच नीच पातळीची होती. 5 रुपये वाचतात म्हणून एक साबण, एक काडीपेटीसुद्धा ठेवत नव्हती कुसुमची. आणि कुसुम मात्र तिच्या संसारातला 1 रुपया वाचवायला बघायची. मग कुबेर एका माणसाला उद्देशून म्हणाला, आबा, तुम्ही तुमच्या नातवाला किती जीव लावता हो? त्याला खांद्यावर घेऊन फिरताना मला तुम्ही नेहमी दिसत असता. माझ्या बापाला तुम्ही कधी माझ्या मुलाला घेऊन फिरताना बघितलंय का? कधीच नाही. आमचा यांच्यावर काहीच हक्क नाही, पण यांचा मात्र आमच्यावर पूर्ण हक्क आहे. असा उलटा दांडो आहे माझ्या बापाचा. जाऊ दे, कोळसा उगाळावा तितका काळाच, असं तो म्हणाला आणि म्हणाला, सोडून द्या. असं म्हणून कुबेर शांत बसला. आणि आता सगळे म्हणाले, कुबेर तू काळजी करू नकोस. आता तू इथे नसताना कुसुमला काही त्रास होणार नाही. आम्ही आहोत ना. कुसुम पुन्हा यांनी त्रास दिला तर सरळ घेऊन जा यांना पोलिसांकडे आणि मला सांग, असं सगळे पंच म्हणाले. आणि सगळेजण टाईम वाया घालवला म्हणून कुसुमच्या सासू सासऱ्याला शिव्या देत म्हणाले, कशाला उगीच बोलवलं आम्हाला तू, नालायक कुठला. आणि अक्का असणारी ती बाई तर कुसुमच्या सासूला रागात शिवी देत म्हणाली, अगं तुझ्या जिभेवर ठेवली काळ्या कोंबडीची शी. गतकाळी बाई आहेस तू, ओल्या झाडाला आग लावशील अशी आहेस तू. तुझ्या सख्ख्या लेकाचा असा संसार मोडशील का गं? आणि सख्ख्या सुनेची अशी अब्रू वेशीवर टांगशील का माणसं गोळा करून? आणि तू सगळ्याला तुझ्यासारखं समजतेस का गं? खबरदार जर त्या पोरीला पुन्हा काही म्हणालीस तर. आणि तिच्या आईला सांगितलं ना हे सगळं, आता ती येऊच दे, ती तुझ्या झिपऱ्याच उपटणार बघ. आणि कुसुमची सासू खूप घाबरली आणि मग कुसुमला लाडी गोडी लावत तिची माफी मागायला लागली. अशा प्रकारे सगळ्यांना समजलं की नक्की दोष कुणाच्यात आहे आणि वस्तीवर कुसुमचा रुबाब आणखीन वाढला. पण आता कुबेर पुन्हा मुंबईला निघाला आणि बाप पुन्हा निर्लज्जपणे म्हणाला, कुबेर तुझी चप्पल खूप चांगली आहे रे, माझी तुटली आहे, मला तुझी देतोस का? तू घे की नवीन तिकडे गेल्यावर. आता कुबेरचा स्वभाव फारच दानशूर होता. तो लगेच म्हणाला, घेऊन टाका. आणि कुसुम म्हणाली, नाही, पैसे फुकट येतात का नवीन चप्पल घ्यायला? मामा तुम्ही पैसे द्या चप्पलचे आणि मग चप्पल घ्या. आता कुबेरला कुसुमचं हे बोलणं आवडत नव्हतं, पण काय करणार, तिचाही स्वभाव आता असाच झाला होता. आणि सासरा लगेच म्हणाला, अगं बाप आहे मी त्याचा आणि माझ्याकडून पैसे मागतेस होय? आणि झालं मागचे पाडे 55. मग तिची सासू म्हणाली, अगं असू दे गं कुसुम, 500 रुपयाची चप्पल दिली म्हणून काही बिघडत नाही. तुम्हाला आणखीन जास्त पैसे मिळतील गं, तेवढाच आमचा आशीर्वाद.
मग कुसुम लगेच म्हणाली, मग आत्या मला 4 लसणाच्या पेंड्या आणि पाठीवर कांदे बांधून द्याल का? आणि आमचा आशीर्वाद घ्या. म्हणजे तुमचं शेत भरपूर पिकेल. आणि सासूनं तोंड वाकडं केलं.